राहाता तालुक्यातील शिंगवे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवगतांचे स्वागत तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले। इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवगत विद्यार्थ्यांचे चरण उमटवून शाळेत प्रवेश देण्यात आला। ग्रामस्थांनी व शिक्षक वृंदांनी नवगत विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प व टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं। शिंगवे येथील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। गावठाण शाळा, भैरवनाथ वाडी शाळा, जाधव वस्ती शाळा येथील विद्यार्थी यात सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन प्रतिनिधीची जिल्हा परिषद शाळेत भेट या शासनाच्या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी भेट घेत आढावा घेतला। आजचा शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्व प्रांगण विद्यार्थ्यांनी खुलून गेले होते। यावेळी माजी उपसरपंच नानासाहेब काळवाघे, ज्येष्ठ ग्रामस्थ बबनराव बरवंठ, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्रमंडळाचे किरण पवार, सचिन कहार, महेंद्र लासुरे, निवृत्ती दुशिंग, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, मुख्याध्यापक भागवत करपे, धनंजय जाधव, सचिन कहार, महेंद्र लासुरे, गणेश बाबुळगे, विजय उर्फ सोनू गडाख, तुकाराम जाधव, संदीप काळवाघे, प्रमोद चौधरी, विनोद फाटे, सागर जाधव, मचिंद्र ठोबरे, मंगेश चव्हाण, राजेंद्र पठारे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिंगवे, शिर्डी। शाळा सुरू होती आणि शाळा सुरू होण्याच्या निमित्तानं मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत गावातले जे काही आमचं जनसेवा मंडळ आहे त्यांच्यामार्फत आम्ही ग्रंथ वगैरे करून लहान मुलांना प्रत्येक पहिलीपासून तर सातवीपर्यंत प्रत्येकाला 2-2 वह्या आणि नामदार साहेब या ठिकाणी शुभेच्छा बोर्ड वाढदिवस सदिच्छा अशा प्रकारे प्रोग्राम आहे। आणि त्यानिमित्त शाळेमध्ये आता पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांचं स्वागत करण्याकरता मुलांचं आम्ही हजर झालेलो आहे। काय काय वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना? प्रत्येक मुलाला पहिली ते सातवीपर्यंत 2-2 वह्या, नंतर ड्रेस आणि बुट। साहेबांना काय शुभेच्छा देणार? स्वागत या निमित्त त्यांनी सांगितलं का हारपूरचे वगैरे काही घेऊ नका, तुम्ही गाव लेवलला गुजरातची घटना झाल्यामुळे की या ठिकाणी प्रत्येकाचं जे काही वाईट घटना झालेली आहे त्यानिमित्त कोणत्याही प्रकारचा माझा वाढदिवस तुमच्या गावामध्ये जे सहकार्य करता येईल, सामाजिक काम करता येईल, रोपवाटिका करा, शाळेमध्ये वह्या वाटप करा, अशा प्रमाणे उपक्रम तुम्ही गावीत सगळ्यांनी मिळून राबवा म्हणून आम्ही तो आज इथं राबवला। आज नेमका या ठिकाणी काय कार्यक्रम आयोजित केला होता? आज या ठिकाणी शाळेत काल जो नामदार साहेबांचा वाढदिवस झाला त्यानिमित्त आम्ही सर्व जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने मुलांना वह्यांचं वाटप केलेलं आहे। आणि काय काय उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त? साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक इथं झेडपी शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत इथं विद्यार्थी आहेत त्यांना वह्या वाटप केल्या आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कसा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला? या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आज कार्यक्रम असा आहे, साहेबांचा काल वाढदिवस झाला, त्या वाढदिवसानिमित्ताने शिंगवे शाळेमध्ये वह्या आणि पुस्तकं याचं वाटप करण्यात आलेलं आहे। बोला, काय शुभेच्छा कशा देणार साहेबांना तुम्ही? साहेबांनी आपल्याला भरपूर मदत केली आहे बरं का। तर मी एकच सांगू इच्छितो, साहेबांना भरपूर माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे। पण माझं एक असं बोलतो मी तर आपलं जे शिंगो गाव आहे हे मतदारसंघात नाही तरी शालीनताई विखे असतील, साहेब असतील, सुजयदादा असतील, हे या शिंगोगा करताना भरपूर अशी मदत करतात। ते आपल्याला कुठेही मागं पाहून देत नाही। ज्यावेळेस 10 ते 12 वर्ष झाली आमच्या आई वारल्या होत्या त्यावेळेस शालीनताई आल्या होत्या, तर शालीनताईला मी सहज बोललो तर शालीनताईने आपल्या शिंगवे गावा करताना 13 लाख रुपयाचं शाळेच्या फले दिलेलं आहे आणि 13 लाख रुपयाचे हाफीज दिलेलं आहे। तर शालीनताई विखे असतील, सुजयदादा असतील, विखे साहेब असतील, हे आपल्या गावा करताना कधीही आपल्याला मागं ठेवलेलं नाही। शाळेचा पहिला दिवस होता आणि आमचे माननीय अहिल्यानगर जिल्ह्याचे डॉक्टर नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा काल जन्मदिवस झाला। पण ज्या गुजरातला जो अपघात झाला त्यामुळे आपले पालकमंत्री साहेब त्यांनी कोणीही मला शुभेच्छासाठी इथे लोणीला येऊ नये, काही माझ्यावाला हार सत्कार वगैरे मी काही घेणार नाही। त्यानिमित्ताने आम्ही जनसेवा फाउंडेशन शिंगवे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून शाळेमध्ये नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पहिली ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना 2-2 वहीचे वाटप केले आणि गावामध्ये काही वृक्षारोपण केले। मी जगदीश
पाटील, कार्यकारी अभियंता अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग, जलसंपदा विभाग। आज या ठिकाणी मी शिंगवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेला भेट देण्यासाठी आलेलो आहे। याचा उद्देश असा आहे की शासनाने जो 12 मार्च 2025चा GR काढला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक 100 शाळांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भेटी देणे व भेटीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, पहिल्या दिवसामध्ये त्यांना प्रोत्साहन करणं, तसेच शाळेमधल्या ज्या सुविधा आहेत त्यांना आवश्यक आहेत का, वर्गखोल्या असतील, बसण्याची व्यवस्था असतील, पिण्याचं असेल किंवा बाथरूमची सुविधा, खेळण्याची जागा याच्यानुसार, आणि पटसंख्या, शाळेत मुलांना मोफत पुस्तकं, गणवेश हे भेटला का नाही याचा एक थोडासा रिव्ह्यू आज घेऊन त्याचे आम्हाला एक रिपोर्ट आज शासनाला करायचा आहे। याच्यासाठी आज आम्ही या शाळेला भेट दिली आहे। आज मी करपे भागवत पाटील बा, मुख्याध्यापक PM श्री स्कूल शिंगवे तालुका राहता। आज या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना वह्या, पुस्तके, त्याचबरोबर गणवेश, बूट, सॉक्स यांचे वाटप झाले। आणि त्याचबरोबर गावातील जनसेवा मंडळाच्या वतीनं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक मुलाला प्रत्येकी 2 वह्या या ठिकाणी दिल्या आहेत। याबद्दल शाळेच्या वतीनं मी जनसेवा मंडळाचं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि अशाच प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेला या ठिकाणी व्हावेत। पालकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर मोठ्या उत्साहात या ठिकाणी शाळेचं पहिलं पाऊल या ठिकाणी साजरं झालं आणि मोठा उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला। आणि माननीय पाटील साहेब यांनीसुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी भेट दिली आणि सर्व ग्रामस्थांचं आणि विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं कौतुक केलं। अशा प्रकारे हा प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम शिंगवे जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडला। या आजच्या शाळेचा पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवसाचा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्या स्वागताचं एक औचित्य साधून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्याला एक पहिला दिवसाचा आनंदाचा क्षण म्हणून सर्व शिंगवे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ह्या विद्यार्थ्यांना 2-2 वह्या फाउंडेशनच्या वतीने वाटण्यात आला। त्याबद्दल मी जनसेवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते यांचे मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने, सर्व पालकांच्या वतीने सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार मानतो। तसेच माननीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप आमच्या चिमुकल्यांच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने, सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने नामदार साहेबांना खूप खूप भावी आयुष्याला शुभेच्छा देतो व त्यांचं भावी आयुष्य सुखात, समृद्धीत आणि भरभराटीत जावं ही साईचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।